नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण कॅलेंडर टॉपिक भाग 3 पाहणार आहोत। यापूर्वी आपण कॅलेंडरचे 2 भाग पाहिलेले, हा 3ऱ्या क्रमांकाचा भाग आहे। मित्रांनो, मॅथ आणि रिजनिंग हे जे काही सब्जेक्ट असतात मित्रांनो, प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट असतात। यामध्ये जेवढा जास्त तुमचा सराव असेल तेवढं मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी गुण मिळू शकतात किंवा परफेक्ट या विषयामध्ये तुम्ही होऊ शकता। प्रॅक्टिस मॅक्स अ मॅन परफेक्ट, जेवढी तुमची प्रॅक्टिस चांगली तेवढं मित्रांनो तुम्ही या विषयामध्ये परफेक्ट बनाल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कॅलेंडर भाग 3 पाहणार आहोत। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमधला आपला 6व्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यापूर्वीचे 5 प्रश्न झालेले, त्यामुळे भाग 2 पाहून घ्या। भाग पहिला, दुसरा आणि हा भाग 3 असणार आहे। या ठिकाणी काय म्हणले पहा, 2001चा एड्स दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या दिवशी होता, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले। आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, या ठिकाणी 2 कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे। जागतिक एड्स दिन कधी साजरा केला जातो, आता स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो हे तुम्हाला माहिती आहे, 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट या दिवशी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो। मात्र एड्स दिन कधी साजरा करतो हे माहीत असणं गरजेचं आहे। तर जागतिक एड्स दिन आपण 1 डिसेंबर या दिवशी साजरा करतो। पहा, 1 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। आणि 2 डिसेंबर हा जागतिक संगणक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो। हे सुद्धा लक्षात ठेवा, यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात। तर पहा मित्रांनो, आता हा प्रश्न सोडवायचा कसा, थोडंसं लक्ष या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे। हा प्रश्न सोडवायचा कसा, तर मित्रांनो, हा प्रश्न सोडत असताना तुम्हाला थोडंसं लक्ष या ठिकाणी द्यायचं आहे। मी काय म्हणतो या ठिकाणी पहा। 2001चा एड्स दिन गुरुवारी होता, तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिवस कोणत्या वारी होता, याचाच अर्थ 1 डिसेंबरचा दिवस आपल्याला दिलेला आहे कोणता, गुरुवार। आणि आपल्याला विचारला आहे कुठला, 15 ऑगस्टचा म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टचा आपल्याला दिवस विचारला। याचाच अर्थ मित्रांनो, आपल्याला पाठीमागं जायचं, गुरुवारपासून आपल्याला पाठीमागं जायचं। पाठीमागं जरी जायचं असेल तरी सुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाही, कसं सोडवायचं लक्षात ठेवा। आता पहा, तुम्हाला 1 डिसेंबर म्हणजे एड्स दिन 1 डिसेंबरला असतो, म्हणून 1 डिसेंबरचा वार आपल्याला दिलेला आहे। पहा, 1 डिसेंबर या दिवशी कोणता वार आहे, गुरुवार। या दिवशी गुरुवार आहे, तर आपल्याला 15 ऑगस्टचा वार काढायचा। 15 ऑगस्टचा वार आपल्याला या ठिकाणी विचारले। मग आपल्याला काय करायचं मित्रांनो, 15 ऑगस्टचा वार विचारला ना, तर मग 31 दिवसाचा आहे। 15 ऑगस्ट हा ऑगस्ट महिना किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचे। म्हणजे याचा अर्थ 31 मधून 15 गेला, राहिला मित्रांनो 16, म्हणजे ऑगस्टचे या ठिकाणी 16। ठीक आहे, ऑगस्टचे 16। ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिना 30 तारखेचा असतो, म्हणजे सप्टेंबरचे 2 दिवस घेऊयात। ऑक्टोबर महिना किती तारखेचा असतो, 31 तारखेचा असतो, म्हणजे ऑक्टोबरचे 3 घेऊयात। नोव्हेंबर महिना किती तारखेचा असतो, नोव्हेंबर महिना असतो मित्रांनो 30 तारखेचा, म्हणून नोव्हेंबरचे 2 दिवस घेऊयात। आता नोव्हेंबरचे 2 दिवस झाल्याच्या नंतर डिसेंबरचा मित्रांनो 1 दिवस घेऊयात। आता सर्वांची करूयात बेरीज, मग बेरीज केल्याच्या नंतर 16 आणि 2 किती झाले, 18 आणि 3 किती झाले मित्रांनो, 18 आणि 3 झाले 21 आणि 2 किती झाले मित्रांनो, 23 आणि 1 किती झाला, 24। म्हणजे याचा अर्थ आपल्याला 24 दिवस काय जायचं, पाठीमागं जायचं। लक्षात ठेवा, 24 दिवस आपल्याला पाठीमागं जायचं, कारण की आपल्याला डिसेंबरचा वार दिला आणि ऑगस्टचा वार काढायचा। म्हणजे ऑगस्ट महिना हा डिसेंबरच्या अगोदर येतो, म्हणजे आपल्याला अगोदरचे दिवस या ठिकाणी मोजायचे आहेत। म्हणून या 24 दिवस आपल्याला पाठीमागं जाण्याची होती। या 24ला आपण काय करूयात, 7ने भाग देऊयात। जी की बाकी तुमची उरती त्याला 7ने भाग देऊयात। 7ने भाग दिल्याच्यानंतर 7 त्रिक झाला 21, म्हणजे 24 मधून 21 गेला, किती राहिला, 3 राहिला। म्हणजे 3 वार आपल्याला पाठीमागं जायचे, म्हणजे गुरुवारच्या 3 वार पाठीमागं जा, 1 2 3। म्हणजेच गुरुवारच्या अगोदर येणार बुधवार, बुधवारच्या अगोदर येणार मंगळवार, मंगळवारच्या अगोदर येणार सोमवार, म्हणजे सोमवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। सर्वप्रथम आपण काय केलं मित्रांनो, 31 डिसेंबर आणि 15 ऑगस्ट यामध्ये एकूण दिवस किती आहेत हे दिवस काढून घेतले। या दिवसाची केली आपण बेरीज केल्याच्या नंतर त्या बेरजेला आपण किती मित्रांनो 7नं भागलं। 7नं भागल्याच्या नंतर भागाकार गेला मित्रांनो आपला 3चा, बाकी उरली 3 बाकी उरल्याच्या नंतर 3 बाकी आपल्याला पाठीमागे गेलो का, पाठीमागे का गेलो, कारण की डिसेंबरचा वार आपल्याला दिलेला आहे, आपल्याला ऑगस्टचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। म्हणजेच पाठीमागचा वार आपल्याला काढायचा, म्हणून समोर आपल्याला पाठीमागं जायचं आहे। जर तुम्हाला समोरचा वार काढायचा जर असतं, तर मित्रांनो तुम्हाला समोर निघून जायचं आहे। कसं, तर मित्रांनो मागची व्हिडिओ पाहून घ्या, तुम्हाला ते समजणार आहे। 7 नंबरचं पाहता, 2004चा दिवस म्हणजे 2004चा शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। तर हा सोडवायचा कसा, तर पहा, 2004चा शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल, याचाच अर्थ लक्षात ठेवा।
2004चा शिक्षक दिवस कोण येणार असतो? 5 सप्टेंबरला असतो. हे लक्षात येणं गरजेचं आहे. 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक असतो. मग या दिवशी कोणावर आहे? सोमवार आहे. या दिवशी कोणावर आहे? सोमवार आहे. म्हणजे शिक्षक दिनी जर सोमवार असेल तर गांधी जयंती दिवशी कोणता वार असेल? मग आपल्याला गांधी जयंतीसुद्धा कोणत्या तारखेला कोणत्या महिन्यामध्ये येते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर गांधी जयंती येते 2 ऑक्टोंबरला. 2 ऑक्टोंबरला गांधी जयंती येते. याचाच अर्थ सप्टेंबरच्या नंतरचा ऑक्टोंबर महिना हा डायरेक्टली आहे. म्हणून सप्टेंबर किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. परंतु 5 सप्टेंबरपर्यंत ऑलरेडी आपले दिवस झाले. म्हणजे 30मधून 5 गेला राहिला 25, म्हणजे 25 दिवस राहिले सप्टेंबर महिन्याचे. आता गांधी जयंती 2 ऑक्टोंबरला आहे. म्हणून ऑक्टोंबरचे फक्त 2च दिवस घ्यायचे. ऑक्टोंबरचे 2 दिवस घ्या. ऑक्टोंबरचे 2 दिवस घेतल्याच्या नंतर याची करा बेरीज झाल्याच्या नंतर 25 आणि 2 झाले 27. म्हणजेच याचा आपल्या अर्थ आपल्याला 27 दिवस समोर जायचं आहे. 27 दिवस समोर जायचं जर असेल तर आपण काय करूया? याला भाग देऊया डायरेक्ट 7नं. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 म्हणजे 27मधून 21 गेला राहिला 6. म्हणजेच मित्रांनो आपल्याला 6 दिवस आता समोर जायचं आहे. कारण की सप्टेंबरची तारीख दिली आहे आपल्याला. ऑक्टोंबरमध्ये जायचं म्हणजे सप्टेंबरच्या नंतरचा महिना ऑक्टोंबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण समोर जाऊयात. 6 दिवस समोर जा किंवा 1 दिवस पाठीमागे जा. 1 दिवस पाठीमागे जर गेलं तर रविवार. 6 दिवस समोर गेलं तरीसुद्धा येणार रविवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. अशा स्वरूपामध्ये कॅलेंडरवरचे तुम्हाला प्रश्न सोडवावे लागणार आहेत. 8 नंबरचा प्रश्न पहा. 2003 या दिवशी शिक्षक दिन गुरुवारी असल्यास त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? पहा, 2003चा शिक्षक दिन जर गुरुवारी असल्यास त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल? अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. म्हणजे 2003चा शिक्षक दिन. पहा, 2003चा शिक्षक दिन कोणत्याही वर्षाचा असो त्याच तारखेला येणार. म्हणजे 5 सप्टेंबरला असणार आपला शिक्षक दिन. 5 सप्टेंबरला आपल्याला दिलेले गुरुवार. याचा अर्थ आपल्याला 2 ऑक्टोंबरचा वार काढायचा. म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 30 दिवसामधून आपल्याला 5 दिवस मायनस करायचे. कारण की 5 दिवस ऑलरेडी झाले. म्हणजे सप्टेंबरचे 25 दिवस, ऑक्टोंबरचे 2 दिवस झाले मित्रांनो 27. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 27ला 7नं भाग दिल्याच्या नंतर 7 त्रिक 21 म्हणजे 27मधून 21 गेला राहिला 6. म्हणजे 6 दिवस आपल्याला या ठिकाणी समोर जायचं आहे. 6 दिवस समोर जा किंवा 1 दिवस पाठीमागे जा. 6 दिवस समोर जर गेलो तर येणार मित्रांनो बुधवार. आणि पाठीमागे 1 दिवस गेलो तरीसुद्धा येणार बुधवार. म्हणजे बुधवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं का? जर मित्रांनो तुम्हाला शिक्षक दिन आणि गांधी जयंती यामध्ये जर तुम्हाला दिवस जर काढायचे जर सांगितले असतील, जर मित्रांनो तुम्हाला शिक्षक दिन दिला असेल आणि जर तुम्हाला गांधी जयंती जर विचारली तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त 1 दिवस पाठीमागं जायचं आहे. काय म्हणतो लक्षात ठेवा. हे पाठ होत असेल तर ठीक आहे, पाठ करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. परंतु लक्षात जर राहिलं तर चांगलंच आहे. नाही जर राहिलं तर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपामध्ये हे सोडवायचं आहे. म्हणजे पहा, जर तुम्हाला शिक्षक दिन गुरुवारी दिला असेल तर गांधी जयंती विचारली तर 1 दिवस पाठीमागं जा. जर तुम्हाला शिक्षक दिन शनिवारी विचारला असेल, शिक्षक दिन शनिवारी आला असेल, गांधी जयंती जर विचारली तर शुक्रवार उत्तर लिहा. डायरेक्ट शुक्रवार उत्तर लिहा, चुकणार नाही. जर तुम्हाला शिक्षक दिन जर तुम्हाला गुरुवारी असं जर विचारलं तर गुरुवारचे 1 दिवस पाठीमागे जा. गांधी जयंती येणार, ती होणार मित्रांनो बुधवार. जर तुम्हाला शिक्षक दिन जर दिला असेल तुम्हाला या ठिकाणी शुक्रवारी, शिक्षक दिन दिला असेल शुक्रवारी, गांधी जयंती जर विचारली तर शुक्रवारचे 1 दिवस पाठीमागे जाणार गुरुवार. म्हणजे गुरुवार असणार. याचाच अर्थ शिक्षक दिन तुम्हाला दिला असेल, गांधी जयंती जर विचारली तर 1 दिवस पाठीमागे जा. आणि गांधी जयंती दिली असेल आणि शिक्षक दिन विचारला तर 1 दिवस समोर जा. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जाणं गरजेचं असणार आहे. पुढचं गणित पहा आता. 9 नंबरचा प्रश्न पहा काय दिलेला आहे. 26 जानेवारी 2004 या दिवशी जर सोमवार होता तर 15 ऑगस्ट 2004 या दिवशीचा वार कोणता असेल? पहा, 26 जानेवारी 2004 विचारलेले का. 26 जानेवारी 2004 या दिवशी सोमवार आहे. तर 15 ऑगस्ट 2004 या दिवशीचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर काय करायचं लक्षात ठेवा. वर्ष तेच दिलेले त्याच्यामुळं आपल्याला दिवसातले महिने पहा. जर तुम्हाला वर्ष तेच म्हणजे त्याच वर्षातला वार विचार, महिना वेगळा जरी असला परंतु वर्ष जर सेम असेल तर तुम्हाला काय करायचं, त्या महिन्यामधले दिवस पाहायचे. त्या महिन्यामध्ये मग 30 दिवस आहेत, 31 दिवस आहेत की 29 दिवस आहेत की 28 दिवस, हे तुम्हाला सर्वप्रथम पाहायचं आहे. आणि जर तुम्हाला वर्ष चेंज दिलं असेल म्हणजे 2004 या ठिकाणी पहा 26 जानेवारी 2004 या दिवशी जर सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2010चा वार काढा असं जर विचारलं असतं तर सर्वप्रथम वर्षामधला फरक काढायचा. वर्षामधला फरक काढल्याच्या नंतर लीप वर्ष किती येतात ते लीप वर्ष मापायचे. मग वर्षामधला फरक आणि लीप वर्ष त्यांची बेरीज करायची, त्याला 7नं भागायचं आणि जी काय बाकी उरेल ते या ठिकाणी समोर जायचं. मात्र तुम्हाला जर ज्या वेळेस वर्ष हे या ठिकाणी सेम असतं म्हणजे पहा या ठिकाणी सुद्धा 4 आहे, या ठिकाणी सुद्धा 4 आहे, अशा वेळेस तुम्हाला वर्षामधले महिन्यामधले दिवस तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय विचार पहा 26 जानेवारी 2004 या दिवशी जर सोमवार असेल तर 15 ऑगस्ट 2004 या दिवशीचा वार आपल्याला विचारला आहे. मग पहा
जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? जानेवारी महिना 31 दिवसाचा असतो, म्हणजे 26मधून 31 गेला, जानेवारी महिन्याचे 5 दिवस. फेब्रुवारी महिना कितीचा असणार? कारण की 2004 लीप वर्ष, फेब्रुवारी महिना असणार 29चा फेब्रुवारीचा 1 दिवस. मार्च महिना असणार 31चा, म्हणजे 31 महिना जर असेल तर 3 दिवस समोर जायचं. एप्रिल महिना असणार 30चा म्हणून 2 दिवस. एप्रिलच्या नंतर मे महिना 31चा 3 दिवस. मेच्या नंतर जून महिना 30चा 2 दिवस. जुलै महिना 31चा 3 दिवस. आता ऑगस्टचा महिना जरा 31चा असला तरीसुद्धा आपल्याला 15 ऑगस्टपर्यंत दिवस मापायचे, म्हणून 15 तारीखपर्यंत आपल्याला लिहायचे. आता काय करायचं पहा, हे 15 आणि हे 5 झाले 20, 20 आणि हा एक झाला 24, 24 आणि 3 झाला मित्रांनो 27, 27 आणि 2 28, 29, 29 आणि 3 झाला मित्रांनो 30, 31, 32, 32 आणि 2 झाला 35, 35 आणि 3 झाला 38. म्हणजे आपल्याला 38 झाल्याच्या नंतर आपल्याला 38 दिवस समोर जायचं. मग 38ला आपण 7ने जर भाग जर दिला तर 7 चोक 28, 7 5 35, 7 5 35, म्हणजे 35चा या ठिकाणी मित्रांनो 35 येईल. म्हणजे 38मधून 35 गेला, राहिला मित्रांनो 3. किती राहिला? 3 राहिला. 3 राहिला, याचा अर्थ आपल्याला 3 दिवस समोर जायचं. म्हणजेच या ठिकाणी सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन पहा, या ठिकाणी गुरुवार या ठिकाणी कुठेही दिलेलं नाही. याचा अर्थ आपल्याला कदाचित दुसऱ्या वेळेस आपण प्रश्न सोडवून पाहूयात. तर पहा 26 तारीख आहे, 26 तारीख आहे, याचा अर्थ 31 दिवसाचा महिना जर असेल जानेवारी, तर या ठिकाणी 26 आणि 5 31 होतात, म्हणजे जानेवारीचे 5, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टचे 15 दिवस. आता 15 आणि 5 झाला 20, 21. आता 21पर्यंत आलं म्हणून या ठिकाणी हे कट करून टाका डायरेक्ट, याची काही आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पहा, हे 3 आणि 3 6, 6 आणि 3 झाले 9, 9 10 11 12 13, हे झाले मित्रांनो 13. हे झाले 13, 13 आणि 21, 13 आणि 31 येतो मित्रांनो 34. म्हणजे आपली बेरीज चुकली होती, हे झालं 34. 34 आपण 7ला जर भाग जर दिला, म्हणजे 34 दिवस समोर जा किंवा 7ने भाग द्या. 7ने भाग दिल्याच्यानंतर 7 3 21, 7 चोक 28, 7 चोक किती मित्रांनो 28, 28 आणि 4 32, 32 आणि 2 मित्रांनो या ठिकाणी किती झाले 34. म्हणजे 6 आपल्याला समोर जायचे, 6 दिवसांनी समोर जायचं. 6 दिवसांसमोर जायचं जर असेल तर सोमवारच्या नंतर पहा 1 2 3 4 5 आणि 6. सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. रविवार असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न सोडवायचा होता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ज्यावेळेस तुम्हाला वर्षामध्ये डिफरन्स दिला जातो त्यावेळेस वर्षातला फरक घ्या, आणि ज्यावेळेस तुम्हाला त्याच वर्षामधला वार विचारला जातो त्यावेळेस मित्रांनो तो महिना किती दिवसाचा आहे हे ठिकाणी तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे. तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. 10 नंबरचा प्रश्न आपण या व्हिडिओच्या मधला शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यानंतर सराव प्रश्न मित्रांनो तुम्हाला हे पब्लिश व्हिडिओ असणार आहे, हा तुम्ही आपल्या यूट्यूबवर पाहू शकता. सराव उदाहरणे म्हणून हा यूट्यूबवर पाहू शकता सराव म्हणून. या ठिकाणी पहा, मंगेशचा जन्म 15 मार्च 1989 रोजी शुक्रवारी झाल्यास त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाईल? 10वा वाढदिवस म्हणजे या ठिकाणी 10 वर्षाच्या नंतरचा वार आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजेच काय करायचं, मंगेशचा जन्म 15 मार्चला झाला. 15 मार्च 1989ला झाला. 1989ला वर्ष खूप महत्त्वाचं पहा. 1989 या दिवशी कोण वार आहे मित्रांनो? शुक्रवार. आपल्याला 10 वर्षाच्या नंतरचा वार काढायचा, म्हणून फरक किती आला? 10चा आला. 10चा आला, याचा अर्थ आपल्याला 89 आणि 10 किती होतात मित्रांनो? 89 आणि या ठिकाणी जर 10 जर केले तर ते येते मित्रांनो 99. किती येते? 99. म्हणजे 99पर्यंतच आपल्याला वर्षाचे दिवस या ठिकाणी मापावे लागतील. म्हणजेच याचा अर्थ 1989च्या नंतरचं लीप वर्ष कोणतं असणार? तर लीप वर्ष असणार मित्रांनो 1989च्या नंतर 92 लीप वर्ष. 92च्या नंतर कुठलं असणार मित्रांनो? 4 वर्षाच्या नंतर येतं 92 आणि 4 किती झाली? 96 एक लीप वर्ष. म्हणजे 2 वर्ष लीप वर्ष या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी 10 वर्षाच्या नंतर विचारला, म्हणजे 10 वर्षाचे 10 दिवस आणि लीप वर्ष 2 आहेत, म्हणून या ठिकाणी 2 प्लस करूयात. 2 जर प्लस केला तर येते मित्रांनो 12. 12 दिवस समोर जा किंवा 7ने भागा. 7 1 7 राहिला मित्रांनो, बाकी 5. 5 बाकी राहिल्याच्या नंतर आपल्याला 5 दिवस समोर जायचं. म्हणजे शुक्रवारच्या नंतर शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजेच मित्रांनो आपल्याला बुधवार असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे बुधवार असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मंगेशचा जन्म 15 मार्च 1989 रोजी शुक्रवारी झाला. त्या वर्षी जर
जर त्याचा 10वा वाढदिवस कोणत्या वारी येईल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारले, म्हणजे तब्बल 10 वर्षाच्या नंतरचा आपल्याला वार विचारायचा आहे. म्हणून काय करूयात मित्रांनो, 89 आणि 10 किती झाले मित्रांनो 99, म्हणजे 99 पर्यंतचे आपल्याला या ठिकाणी वार काढायचे आहेत. म्हणून या ठिकाणी 10 वर्षाचे 10 गॅप कितीचा आहे 10 वर्षाचा, म्हणून 10 लिहिले. 10 लिहिल्याच्या नंतर 1989 ते 1999 यामध्ये लीप वर्ष केवळ 2 आहेत, म्हणून 2 दिवस समोर गेलो. म्हणजे 10 आणि 2 किती झाले 12. 12 दिवस समोर जायचं, म्हणजे 7 जर भाग जर दिला तर 7 1 7, 12मधून 7 गेला 5 राहिला, बाकी 5 उरला. म्हणून शुक्रवारच्या नंतर 5 दिवस समोर गेलो. शुक्रवारच्या नंतर 5 दिवस समोर जर गेलो तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, म्हणजे बुधवार असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे मंगेशचा जन्म 15 मार्च 1989 रोजी शुक्रवारी झाला, तर त्याचा 10वा वाढदिवस कधी येईल, तर 10वा वाढदिवस या ठिकाणी येणार मित्रांनो बुधवारी. 10वा वाढदिवस बुधवारी येणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण कॅलेंडरचा भाग 3रा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तर मित्रांनो आशा करतो हे सर्व गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले असेल. चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा मित्रांनो. या ठिकाणी पुढचे जे काही प्रश्न असणार आहे आपण प्रॅक्टिकलमध्ये आपण आपल्या यूट्यूबवर घेणार आहोत, त्यामुळे यूट्यूबवरचे सुद्धा प्रश्न यूट्यूबवरलेमध्ये सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहत चला, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.